गोष्टी आपल्याला विचारल्या, जर कदाचित आपल्याला इंटरेस्ट विचारलं, सिंपल इंटरेस्ट, तर त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, हा ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला, PRN. ओके, P × R × N / 100, हा तुम्ही लिहून घेतला होता. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर विचारलं, या व्यतिरिक्त तुम्हाला जर आता प्रिन्सिपल विचारलेलं असन आणि बाकीच्या जर गोष्टी तुम्हाला दिलेल्या असन, तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, I × 100 / R × N. त्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल दिलं, बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये जर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नसेल, तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, I × 100 / P × N. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इयर्स. जर तुम्हाला नंबर ऑफ इयर्स जर दिलेलं नसेल, बाकीच्या गोष्टी जर दिलेल्या असेल, तर त्यावेळेस I × 100 / P × R. आता हे तिन्ही फॉर्म्युले जर पाहिले तुम्ही, तर वर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. तुम्हाला इंटरेस्ट घ्यावं लागेल आणि इंटरेस्ट गुणिले 100 करावं लागेल. ओके, जो काही इंटरेस्ट दिलेला असेल ते, आणि बाकी याच्यामध्ये ज्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे तिसरी गोष्ट ॲटोमॅटिकली निघेल. म्हणजे पाठांतर करण्याची गरज नाही, तर आपल्याला काय तर समजून घ्यायचं आहे. ओके, फक्त पहिला फॉर्म्युला जो आहे, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये तिन्ही गोष्टी आहे, त्यावेळेस इंटरेस्ट निघेल, आणि बाकीच्या याच्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला दिलेला असेल आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला ह्या तीन गोष्टी काढण्यासाठी इंटरेस्टची आवश्यकता असेल, आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला जे या तीनपैकी दोन गोष्टी खाली गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली ते आपलं ॲन्सर निघून जाईल. ओके, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे आपण करून पाहू, सॉल्व करून पाहू. यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण पाहू की आपल्याला PRN इंटरेस्ट शोधून काढायचा आहे. P दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलेला आहे, म्हणजे मुद्दल दिलेला आहे आपल्याला 1,00,000 रुपये. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12% पर ॲनम. त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ इयर दिलेला आहे 3 इयर्स. ह्या तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला हे चारही फॉर्म्युले आपल्याला यूज करून बघायचे आहे. ओके, सिंपल इंटरेस्टमध्ये ह्या गोष्टी ज्या गोष्टी आहेत ह्या पाहू आपण. तर पहिला जर आपण फॉर्म्युला जर पाहिला, तर आपल्याला पहिले इंटरेस्ट शोधून काढायचं आहे, आणि इंटरेस्ट शोधून काढण्यासाठी आपल्याला काय दिलेले आहे, तीन गोष्टी ज्यांची आवश्यकता आहे ते तिन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. आपण काय घेणार आहोत, पहिले घेणार आहोत प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. ते दिलेलं आहे आपल्याला 1,00,000 रुपये. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12%. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स / 100. पहा, याचं जर उत्तर काढलं तर किती रुपये येते, कॅल्क्युलेटर आहे, पहा किती येणार आहे, 36,000 रुपये आपलं इंटरेस्ट राहील. बरोबर आहे, 36,000 रुपये आपल्याला इंटरेस्ट आपलं उत्तर आलेलं आहे, जर ह्या तीन गोष्टी दिल्या असतील तर. आता आपण बघू की आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल किती आहे, 1,00,000 रुपये आहे. बरोबर आहे, हे आपल्याला दिलेलं नाही असं आपण गृहीत धरू, हे आपल्याला दिलेलं नाही. परंतु आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, तर आपल्याला आय दिलेला आहे, जो की आहे 36,000 रुपये. आता आपल्याला तीन गोष्टी कोणकोणत्या दिलेल्या आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे. ओके, हे तीन गोष्टी दिलेल्या आहे, प्रिन्सिपल आपल्याला दिलेलं नाही, आणि प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. आता प्रिन्सिपल शोधून काढायसाठी तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे प्रिन्सिपलचा. तर याच्यामध्ये आय म्हणजे किती दिलेला आहे, तर 36,000. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, आर किती दिलेला आहे, 12%. आणि त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, एन किती दिलेला आहे, 3 इयर्स. पहा किती येते, म्हणजेच हे 36 डायरेक्ट करून घ्या ना, बघा किती येते उत्तर. आणि सॉल्व करताना एक स्टेप करायच्या, बाकी लिहिण्याची तर गरज नाही. 12 × 36, 36 न भागाकार करा. पहा प्रिन्सिपल किती येते, 1,00,000 रुपये येते का, कारण आपल्याला माहित आहे की प्रिन्सिपल आपलं 1,00,000 आहे, परंतु हे 1,00,000 येते का, कॅल्क्युलेटरनं करून बघा. 36,000 गुणिले 100 भागेला 12 गुणिले 3 आला 1,00,000. तर आता इथं 1,00,000 रुपये आलेले आहे. ओके, आता ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्या आपण. आता तिसरी गोष्टी पाहू की आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट शोधून काढायचा आहे, जो की रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला नाही. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला नाही. तर आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहे याच्यामध्ये, रेट ऑफ इंटरेस्टसाठी आपल्याला इंटरेस्ट आहे 36,000 रुपये, जो की आपण ऑलरेडी काढलेला होता. त्यानंतर
प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, आता 1,00,000 रुपये प्रिन्सिपल आहे आपलं, आणि त्यानंतर नंबर ऑफ इयर्स आहे 3. आता रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला शोधून काढायचा आहे. बघा येते का 12%. 12% येते का बघून घ्या. इथे कॅल्क्युलेटरनं काढा ना. आलं 12%. ओके. त्यानंतर शेवटचा जो फॉर्म्युला आहे आपल्याला पाहिजे नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स समजा आता दिलेला नाही आपल्याला, काय काय दिलेलं आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 36,000 रुपये. त्यानंतर प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 1,00,000 रुपये. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12%. आपलं नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स येते का बघा. नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स येते का बघायचं आहे तुम्हाला. नंबर ऑफ इयर्स आला. ओके. म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला, सिम्पल इंटरेस्ट काढताना जर 4 पैकी एखादी गोष्ट जर दिलेली नसेल तर ती शोधून काढण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, लिहून घ्या एवढं.